काल आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलेलो. तर त्याने काय केलं, एक माणूस, एक कोणतरी माणूस दुसरा आणि एक काकांची गाडी 3 माणसांना ठोकलं टोटल. तर त्याची चुकी तिघांमध्ये पण नव्हती. पण त्याची ही चुकी होती की तो गाडीत होता. मग त्याच्या त्या नष्टरतेनी लोकांना अट्रॅक्ट केलं आणि ते टच झाले. छत्रपती संभाजीनगरमधली गोष्ट सांगतो भावांनो. आपण काल का परवा? परवा. नाही सॉरी काल. काल दुपारी ना आपण येत होतो आणि एका ठिकाणी एक बडे बाप की आसामी थी वो असं समजू शकता तुम्ही. तर हां, हां. तर तो आला आणि त्यांनी गाडी अशी टच केली आपल्या गाडीला. अननेसेसरी टच झाली ती गाडी मला आणि त्यात पतू बोलतो आपली चुकीने आपली गाडी जागेवर होती. तर गाडीचं नुकसान असं काही झालं नाही. थोडंसं स्क्रॅच झाला. पण तो जो माणूस आहे ना, त्याला हे लोकं काय बोलले, की "बाबा हे बघा, असं-असं आहे, तर नुकसान झाले, तर तुम्ही हे" तर तो बोलतो ₹1000 घ्या आणि निघा. त्याच्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये खूप जास्त असा ॲरोगंट होता. तर मग ह्या लोकांनी प्रेमात बोललं-बिललं, गरुडा-बिरुडा नडत होता थोडा. मी नव्हतो नेमका तिकडे. तर यांनी त्याला सांगितलं, की आम्ही त्या Volkswagenवाल्याला कॉल करतो आणि विचारा तुम्ही काय असेल ते. मग त्याला फोटो-बिटो पाठवले. कॉल झाला. तो बोलतो 12,000 ते 13,000 खर्च आहे टोटल. तर हा त्यांना बोलतो, "ठीक आहे, तुम्ही ऑफिसला या. आम्ही ऑफिसला तुमच्याशी बोलतो." तर यांचा प्रयत्न होता, की हे लोकं त्यांना घाबरतील, म्हणजे गरुडा वगैरे त्यांना घाबरतील आणि मग घाबरून हे होतील. तर मला कॉल आला. मी त्यांना बोललो, "घाबरायची गरज नाही. चला ऑफिसला जाऊया. काय बघ काय मी येतो तिकडे." तर मला जाऊ देत नव्हते ते तिकडे. मी एका डॉग शेल्टरमध्येच थांबवलेला मला तिकडे. तर मला जाऊन दिलं नाही आणि एंडपर्यंत दुसरा कोणतरी माणूस आला. बोलतो, "माझी 50,00,000ची गाडी आहे." मग गरुडा बोलतो, "मग 50,00,000ची गाडी आहे तर 10,000-12,000 द्यायला काय दे? आम्हाला जाऊ दे." तो देत नव्हता. यांच्या बोलतो, "माझ्याकडे ती कुठली रे? लेक्सस आहे माझ्याकडे." लेक्सस 50,00,000ची गाडी आहे पैसे द्यायला रेडी नाही पार्टी हां का. तर हे ऑफिसलाच बोलवत होते. नंतर तो बोलतो, "चला आमच्या मागे-मागे चला आम्ही रिपेअर करू गाडी." तर तो बोलतो, "तिकडच्या कुठल्यातरी गॅरेजला दाखवू." तर हे बिचारे बोलले, "चला बघूया." हे आणि अजून आपल्या छत्रपती संभाजीनगरमधली माणसं आहेत ना, ती यांच्यासोबत गेली आणि तिकडे आपली लोकं थोडी जमली होती. कारण गरुडाला ओळखला होता त्यांनी. मग हे लोकं निघाले, तर तो माणूस त्या माणसाने यांना फिरवलं आणि गायब झाला. आईची कटकट. हा भाई आणि त्याच्यानंतर डाकूनी वगैरे त्यांची शूटिंग काढून ठेवलेली, तर त्या बाईचा कॉल आला. कोणत्यातरी आहेत बाई ती कोणतरी टॉप लेव्हलची. तिने डाकूला कॉल केला आणि ती बोलते, "तुम्ही" डाकूला नाही सॉरी आमच्यासोबत एक माणूस होता त्याला कॉल केला आणि ती बोलते, "ए ते व्हिडिओ त्यांना डिलीट करायला सांग. नाहीतर बरं नाही होणार आहे हे सगळं वाईट होईल." तर मी थोडासा भडकलेलो. मी बोललो, की "ते जर भाईगिरी करत असतील, पॉलिटिक्सची धमकी देत असतील, तर मग मी येतो. त्यांना पॉलिटिक्स त्यांच्यासोबत त्यांना दाखवतो काय विषय आहे." तर त्याच्यानंतर माझ्यापर्यंत काही विषय आला नाही आणि मॅटर हे बोलले, "आम्ही सॉल्व्ह करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका." तर मी बोललो, "जाऊ दे कुठे पकडताय." कारण काय कंटाळा येतो रे वादविवाद बघायला ना भावांनो, कंटाळाच येतो. म्हणजे आता त्यांचा ॲरोगन्स मोडण्यासाठी आपण पण ॲरोगन्स ठेवावा आणि मग आपण जाऊन ते करत बसावं. मग कोण मेन? मग ते नकोच ते पॉलिटिशियन लोकांसोबत वादविवादच नको. म्हणून मग मी पण टॉपिक धरला नाही. आता हे गरुडाजी किंवा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली लोकं आहेत तिकडे. ते लोकं जर काय बोलतील त्यांच्याशी तर. पण एकच आहे, चुकी तुमची असेल ना भावांनो, तर तुम्ही प्रेमाने बोला आणि मॅटर सॉल्व्ह करायचं बघा. आणि मला असं वाटतं भांडणं नकाच करू. कारण ठीक आहे, ते 1200, 1300 करा ॲडजस्ट. भरू आपण. आपण काय काम करू आणि भरू. पण या लोकांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. कारण त्यांची वृत्ती चांगली नसते. कोण आपलं नुकसान कुठल्या लेव्हलला करून जाईल काय पटकन ते तर ट्रेनचा मॅटर माझ्या डोक्यासमोर आला. मी तेच विचार केला, की यांची तर आपण जिरवू. पण उद्या जाऊन यांनी काय चुपके-चुपके, चोरी-चोरी काय काम आपल्या विरोधात चालू केलं तर करायचं काय? कारण हे पॉलिटिशियन्स नको भाई डेंजर असतात ते. म्हणून मी बोललो जाऊ दे. मी पण काय न घुसणंच बरोबर आहे. सोडून दिला विषय जाऊ दे. तो पळाला आणि असं म्हणतो पळाला. आणि काय तू बघत असशील स्ट्रीम तर एक सांगतो भावा. लेक्सस आहे तुझ्याकडे 50,00,000ची गाडी आहे. बाबा मी तुझ्या जागी असतो, मी जर कोणाला स्क्रॅच केलं असतं, मी त्यांना बोललो असतो, "सर माझी चुकी झाली, मला माफ करा. तुमचा जो काही खर्च मी देईन, तुम्ही सांगा." 12,000 आहे, ठीक आहे 12,000 आहे, हे 12,000 घ्या, मी जातो. पुन्हा एकदा सॉरी, माझ्याकडनं चुकी झाली. मी माझ्या रस्त्यावर गेलो असतो. मला काही वाईट वाटलं नसतं, जर आपण एखादं नुकसान करतोय, आपल्यामुळे, आपल्या चुकीमुळे जर नुकसान होतंय, तर ते द्यायचे पैसे ठेवा. कारण काय आहे, कदाचित तुम्हाला पैसे खायची सवय असेल सगळ्यांची, त्यामुळे तुम्हाला हे सोपं वाटतं, की आपण हे यांना ठोकू आणि जाऊ भाईगिरी करू. आता मला जिरवायची असती, तर मी चांगली जिरवली असती तुम्हाला. तुम्हाला वाटतं तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील, तुम्ही पॉलिटिशियन्स असतील, तर तुमच्या घरी. छत्रपती संभाजीनगर पण आमचं आहे, पण दाखवायची वेळ नाही आली. म्हणून काय मला ती इच्छा नाही या सगळ्या गोष्टी करायची. मी नाही घाबरत त्या गोष्टींना. मी खूप जास्त स्पष्ट वक्ता आहे आणि बिनधास्त बोलणारा व्यक्ती आहे. तुम्ही मला फक्त स्ट्रीमर समजाल, तर ती चूक करू नका. कारण आम्ही जरा डेंजर आहोत. तुम्ही तुम्ही ज्यांची नावानी आम्हाला घाबरवायचा प्रयत्न करणार असू, तेच बांधिलकी फॅमिली असतील चुकून.
न उलट होऊन जायचं काहीतरी. पण जाऊ दे चला सोडून द्या विषय. आम्हाला क्या वाढवायचं. मग बात आता माहिती पण है नाही तो कोण आहे ज्या आईला. क्या बात है शेर. नाही रे तो धमक्या-बिमक्या देतोय. ऑफिसला जाऊन घाबरवल ना हे करेल ना ते करेल. ते गेले दिवस भाऊ हे घाबरवायचे वगैरे. आम्ही आमच्या अंगात आलं तर आम्ही पण चांगल्या पद्धतीने घाबरवू शकतो. तिकडेच 50-60 पोरं जमा झालेली ऑन दी स्पॉट भावांनो. गरुडाने कंट्रोल केला विषय. गरुडा बोलतो जाऊ दे नको तो विषय. मी तिकडे पाहिजे होतो रे मग मजा आली असती. मग काहीतरी विषय केलाच असता मी चांगलाच. पण बोललो जाऊ दे. तुम्ही आधीच असते बॅड तर लक मग चालू आहे. अजून पुढे जमा नाही, झाले नाही. असते. आजकाल असं वाटतं आधीच बॅड लक चालू आहे भावनो काही ना काही नष्टर आणि पनौती लागली आणि त्यात ते ट्रेनचा विषय येतो मग असं वाटतं नको जाऊ दे कॅन्सल टॉपिक कॅन्सल भाईगिरी नका नाही करू. बोला ना भावा माझ्याकडे लेक्सस आहे पण माझी द्यायची दानत नाही. मी लुख्खा आहे. मला नाही द्यायचं. मी जाऊ का? मग असं माफ करून टाकू. जा तुम्ही. सिंपल विषय. एवढा काय खेचाचा विषय गरज आहे भाई. फिर नाम व्हाट्सअप करो ना. नाही ना माहिती मला कोण आहे. अरे तो कोण मेन नाहीये. तो मेन असता तर पळाला असता का बायलेवानी. तो कोणतरी आहे त्याला वाटते की तो तिकडच्या नगरसेवक आमदाराला बोलेल आणि मग तो येईल आणि मग तो त्यांची बाजू घेईल. भावा नगरसेवक आमदार आहेत ना कोणाची पण बाजू घेत नाही. त्यांना पण डोकं आहे. पहिली गोष्ट म्हणजे. आणि तिकडचे जे आमदार किंवा नगरसेवक आहेत मला तसं कळलंय का ते आपले बांधिलकी फॅमिलीवालेच आहेत. मग तू काय करणार होतास ते मला माहिती नाही. पण ठीक आहे. सोड विषय. तर मयूरभाई त्यांच्या फोटी खुनशी ग्रुप कसा जॉईन करायचा? खुनशी ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याची लिंक. पण खुनशी ग्रुपवर मी लिंक टाकलेली आहे. आता ती तुम्ही शोधा. मी सांगणार नाही भाई. नाशिककरांनी शोधावी त्यांच्या लेवलला. ओमी थँक यू 40. तू जिमनी घेतली तर आम्ही प्रोटेस्ट करू. पण मी जिमनी घेऊन गेलो आणि जिमनीला जर त्या सेम माणसाने घासलं भर दिया फॉर्म. आणि जर मी उतरलो तर तो माणूस उतरेल आणि पहिली माझ्याच वाजवल. बोले काय रे घासले तर काय ती गाडी अरे साहेब ठीक आहे तर जिमनी आहे म्हणून मारता कशाला Lexus साहेब? आहे माझी. ठीक आहे ना तो तर लेक्सस आहे नाही ठीक आहे जातो बसतो काय विषय नाही आणि बसलो आणि गेलो चिंदी सारखा. मुफी कारण जिमनी असल्यावर कॉन्फिडन्स पण तर जाणार. हा पण त्याला एक बोलायचं ना लेक्सस काय मोठं सांगतोय आमच्या त्या ह्याच्याकडे पण आहे लेक्सस. तो कोण तो अमेरिकेचा कोण रे तो चार्ली तो आपला स्नाइपर. अरे स्नाईपर त्याच्याकडे पण आहे लेक्सस. अरे हा स्नायपरकडे पण तो बोले मग तुमच्याकडे आहे काय ह्याच्याकडे त्याच्याकडे काय सांगताय. नाशिकला बोलतोय बेड शिवम पण भाऊ, अरेंज एक आहे करा. ना, एक. अच्छा गावात रे आले रे टॉपिक वर आले बेडच्या. हा शिवन भाऊ हा आपल्याला ना एक शिवन भाऊ कंपल्सरी लॅम्बोर्गिनी घ्यायला लागेल अव्हेंटेडॉर म्हणजे शायनिंग मारायला. शायनिंग मारायला. जर लॅम्बोर्गिनी असते आणि त्याच्यावर त्यांनी स्क्रॅच केला असतं ना भावांनो मी त्यांच्या शिवन भाऊ, ऑफिसला तुम्ही गेलो इथनं असतो. निघाले असते. मी बॅग बिग काढली असते आणि तिकडेच राहिलो असतो. मी बोललो माझे पैसे द्या नाही तर मी इथे राहील आणि तुम्ही दमदाटी करा ना तर काय करा. मी माझ्यासोबत अजून 5,000 जणांना घेऊन इथे झोपीन. सगळ्यांचा जेवणाचा खायचा सगळा खर्च तुम्हाला करायला लागेल जोपर्यंत पैसे देत नाही. घ्या भाईगिरी करा काय करायची ती आजच्या गावात काला डुक्कर. कुणाल भाई थँक्यू 40 रुपीज. कुणाल ठाकरे थँक्यू कुणाल भाऊ खूप प्रेम तुम्हाला. दादा मी पण शिवन भाऊ. राहतो नाशिकला मी येणार. हा शिवन भाऊ हा लॅम्बोर्गिनी टोकल्यावर आपल्याला खर्च करताना लय डोक्याला हे होईल ना मुंग्या येतील. चिकटकट लॅम्बोर्गिनी टोकली. जॉनीची घेऊन जाशील भाऊ. नाही गाड्या मी माझ्याच नेतो भाऊ. मला ते आवडतं. मी फार तर फार स्नॅक्सची थार वगैरे वापरू शकतो कधी जर मूड आला तर. पण महागड्या गाड्या मी लोकांच्या नाही वापरू शकत कारण काय त्या महागड्या असतात. त्यांनी प्रेम असतं त्या लोकांचं त्या गाड्यांवर आणि त्यांची ती आपण घेणार तर एक जबाबदारी असणार आहे ती. आणि मला असं वाटतं की ते लोक त्यांची ती पिल्लू आहे त्यांचं ते जीव आहे. मग ते आपण मागणं आणि नेणं नाही बरोबर. ती त्याची गाडी आहे ते त्याचा जीव आहे ती त्यांनीच वापरावी आणि माझी गाडी मी घेणार ती माझा जीव आहे ती मीच वापरणार असा विषय. हा अरे मिते किती गोड आहेत रे मिते तू किती गोड आहे यार. ऑरा एक और का फाउंडिंग down मेंबर एक सेकंड शिवन और भाऊ जिमनी आम्ही में पण असं बोलू शकतो. तुम्ही ऑराला असं नाही बोलू आम्ही पण बोलू शकतो जिमनी पण आम्ही नाही बोलत. आता ती तुमची हा. गाडी आहे. नाही ऑराला मी म्हणजे ऑरा. प्रतीक भाई थँक्यू सो मच फॉर 50 फोन पे. प्रतीक भाऊ खूप प्रेम तुम्हाला. हे मन्या बाथरूम मध्ये का तू शिवन भाऊ फोकस इंडियन भाऊ बोलतात राडा नाशिक सरप्राईज. जी जिमनी जर पक्की ठोकली तर तुम्ही रिपेअर करण्याच्या आधी विचार नाही का करणार? नाही बिंदास. तिला रिपेअर करायचं. हा ठीक आहे. अरे समोरच्याची हालत का होईल ठोकली तर तुला कोणता शिवभाऊ- पॉलिटिशियन काय बोलला ते सांग. आम्ही फक्त अरे नाही अग्रीभाऊ मला खरंच माहिती नाही. मला सांगितलंच नाही गरुडानी कोणीच नाही टाकून कोणीच सांगितलं नाही ते कोण होते काय होते. फक्त त्यांची पद्धत चुकीची होती. म्हणजे तुम्ही स्वतःहून ठोकताय आणि तुमचं बोलण्याची पद्धत चुकीची आहे. तुम्ही या प्रकारे वागताय म्हणून मी तुम्हाला माझा तो रिस्पॉन्स होता. त्यांच्या पद्धतीप्रमाणे मी त्यांना रिस्पॉन्स दिला. पण आपण असे नाही आहोत. तो राग असतो किंवा हे असतं नाही मी त्यांना बोलायला काय जाणार आहे. फक्त एवढंच आहे की हा जो
पॉलिटिशियन किंवा तुमच्याकडे पैसा आहे ना, या गोष्टीचा तुम्हाला माज नसावा. कारण ते चुकीचं आहे. तुम्ही मेहनतीने जर कमवलंय, तर ते ठेवा. तुमची चुकी आहे ती मान्य करायला शिका. पॉलिटिशियन म्हणजे भाई नसतात तुम्ही, की तुम्ही पॉलिटिशियन आहेत म्हणजे तुम्ही पाहिजे ते कराल, पाहिजे ते करू शकता असं नाहीये आणि मला तरी ते चुकीचं वाटतं.